तर विद्यार्थ्यांनो एक नव्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच रोजच्यासारखेच मनापासून स्वागत आहे। सुपर क्लासमध्ये आज आपण येणाऱ्या सर्व भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे असणारे आणि मेनली म्हणजे विद्यार्थ्यांनो TCS आणि IBPS ने क्वेश्चन्स विचारलेले आपण या सुपर क्लासमध्ये कव्हर करणार आहोत। म्हणजेच अर्ध्याच्या वरी जे क्वेश्चन्स आहेत TCS आणि IBPS ने विचारलेले असतील त्या कारणास्तव सर्वांनी या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। एक सेकंड आपल्याला काय करायचं आहे, या सुपर क्लासला लाईक करण्यासाठी द्यायचा आहे। जेव्हा तुम्ही या सुपर क्लासला लाईक करसाल तेव्हा काय होईल की आपल्यासाठी अशाच प्रकारचे स्पेशल सुपर क्लास बनवण्यासाठी तुमच्या एक लाईकने मला मोटिवेशन प्राप्त होईल। त्या कारणास्तव तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर काय करायचं आहे, लगेच या चॅनलला आताच सबस्क्राइब करून घ्यायचं आहे। जेव्हा तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करसाल तेव्हा काय होईल, चॅनलवर आपल्या नवीन सुपर क्लास जेव्हा कधी अपलोड होईल त्याचे नोटिफिकेशन अपलोड होतात तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर मिळून जाईल। या कारणास्तव हे करणं अत्यंत गरजेचे असते। सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न आपल्या समोर काय दिसून येतो की 5 लाख रुपये प्रति घंटे खर्च जो आहे कोणाच्या सुरक्षिततेसाठी केला जातो किंवा होत असतो ते विचारलेलं आहे। प्रति घंटे 5 लाख रुपये कोणासाठी खर्च होतात, राष्ट्रपती, सरन्यायाधीश, गृहमंत्री किंवा पंतप्रधान। तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील। भारतीय पंतप्रधान यांच्या सुरक्षिततेसाठी प्रति घंटे जो आहे विद्यार्थ्यांनो 5 लाख रुपयाचा खर्च येत असतो। तर पाहूया पुढचा प्रश्न। प्रश्न दुसरा दिसून येतो की होका यंत्रामध्ये कोणते चुंबक वापरले जात असते, कोणते प्रकारचे चुंबक असते होका यंत्रामध्ये विचारलेलं आहे। या ठिकाणी निकेल, रबर, सूची किंवा वरीलपैकी सर्वच। तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे। सूची चुंबक जे आहे होका यंत्रामध्ये वापरले जात असते किंवा आपल्याला असलेले दिसून येते। प्रश्न तिसरा कव्हर करूया की ब्रह्मपुत्रा ही नदी भारतातील कोणत्या राज्यातून वाहते ते आपल्याला विचारलेलं आहे। दिलेल्या पर्यायापैकी कोणते राज्य आहे ज्यातून ब्रह्मपुत्रा नदी वाहते, गुजरात, मध्य प्रदेश, अरुणाचल प्रदेश, राजस्थान। ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे। अरुणाचल प्रदेश या राज्यामधून ब्रह्मपुत्रा नदी वाहताना आपल्या सर्वांना दिसून येते। प्रश्न या ठिकाणी विद्यार्थ्यांनो आपण कव्हर करूया चौथ्या क्रमांकाचा। तर रंगरेषा व्यंगरेषा हे पुस्तक जे आहे कोणाचे आहे, पुस्तकाचे नाव लक्षात घ्या, रंगरेषा व्यंगरेषा। इरावती कर्वे, मंगेश तेंडुलकर, बहिणाबाई चौधरी किंवा विश्वास पाटील। तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे। मंगेश तेंडुलकर यांचे रंगरेषा व्यंगरेषा हे अतिशय प्रसिद्ध असलेले एक पुस्तक आहे। प्रश्न 5व्या क्रमांकाचा। धर्मस्वातंत्र्याचा अधिकाराशी संबंधित असलेले कलम आपल्याला विचारलेलं आहे। कशाच्या? धर्मस्वातंत्र्याच्या अधिकाराशी संबंधित असलेले कलम आपल्याला सांगायचं आहे विद्यार्थ्यांनो। तर या ठिकाणी ऑप्शनमध्ये काय आहे आपल्या समोर की कलम 25, कलम 26, कलम 27 किंवा कलम 29। तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे। कलम 26 हे धर्मस्वातंत्र्याच्या अधिकाराशी संबंधित असलेले राज्यघटनेतील कलम दिसून येते। प्रश्न 6वा। म्युटेड या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे। शब्द आहे म्युटेडचा समानार्थी डिलाइटफुल, इलिगंट, ग्रेसफुल किंवा वरीलपैकी सर्व। ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे। ग्रेसफुल, इलिगंट तसेच डिलाइटफुल हे सर्व शब्द म्युटेड या शब्दाचे समानार्थी असलेले दिसून येतात। प्रश्न 7वा की परमहंस सभेची स्थापना कोणी केलेली होती किंवा आहे ते सांगायचं आहे। कोणत्या सभेची? परमहंस सभेची स्थापना करणारे व्यक्ती वासुदेव बळवंत फडके, विनोबा भावे, महर्षी कर्वे किंवा दादोबा पांडुरंग तर्खडकर। तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे। दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी परमहंस सभेची स्थापना केलेली आहे। प्रश्न 8वा की जमिनीचे 7/12 खालीलपैकी कोणता व्यक्ती देत असतो ते विचारलेलं आहे। 7/12 देणारा व्यक्ती तलाठी, सरपंच, ग्रामसेवक किंवा सदस्य। तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे। तलाठी हा व्यक्ती जमिनीची 7/12 प्रदान करणारा किंवा देणारा एक व्यक्ती असतो। प्रश्न 9वा की डॉक्टर हंसन यांनी खालीलपैकी कोणत्या रोगाचे जंतू शोधून काढलेले आहेत। व्यक्ती आहे डॉक्टर हंसन यांनी हिवताप, कर्करोग, कुष्ठरोग किंवा ॲनिमिया। तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे। कुष्ठरोगाचे जे जंतू आहेत डॉक्टर हॅन्सन यांनी शोधून काढलेले आपल्या सर्वांना दिसून येतात। प्रश्न 10वा की कॉपर सल्फेटला खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखतात। कॉपर सल्फेटला कोणत्या नावाने ओळखतात? सल्फर, चुनखडी, मोरचूद किंवा वरीलपैकी नाही। ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे। मोरचूद या नावाने कॉपर सल्फेटला ओळखले जात असते। तर विद्यार्थ्यांनो घेऊया पुढचा प्रश्न जो की आहे 11वा। उष्णतेवर संशोधन करून ती एक शक्ती आहे असे कोणी म्हटले होते। कशावर?
उष्णतेवर संशोधन करून ती एक शक्ती आहे असे कोणी म्हटले होते? बेंजामिन थॉम्सन, अल्बर्ट साबिन, बेंजामिन फ्रँकलिन किंवा वरीलपैकी नाही. तर विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. बेंजामिन थॉम्सन यांनी उष्णतेवर संशोधन करून ती एक शक्ती आहे असे म्हटले होते. घेऊया प्रश्न 12वा की मार्क्सवादी पक्ष कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेला होता? पक्षाचं नाव म्हणजेच मार्क्सवादी पक्ष. चेन्नई, दिल्ली, कानपूर, मुंबई. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. कानपूर या ठिकाणी मार्क्सवादी पक्षाची स्थापना झालेली होती किंवा करण्यात आली होती. घेऊया 13वा प्रश्न. सामान्य व्यक्तीच्या ओरडण्याचा जो आवाज असतो तो किती लांब मीटरमध्ये विचारलेला आहे? किती लांब जातो सामान्य व्यक्तीच्या ओरडण्याचा आवाज? 180 मीटर, 280 मीटर, 480 किंवा 380. ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. 180 मीटर लांब जो आहे एका सामान्य व्यक्तीच्या ओरडण्याचा आवाज जाऊ शकतो. प्रश्न 14वा की खालीलपैकी शर्करेचा सर्वात मोठा स्रोत कोणता आहे? कशाचा विचारलेला आहे? शर्करेचा सर्वात मोठा स्रोत. या ठिकाणी खरबूज, ऊस, गूळ किंवा टरबूज. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. ऊस जो आहे शर्करेचा दिलेल्या पर्यायापैकी सर्वात मोठा स्रोत असलेला दिसून येतो. प्रश्न 15वा. द्रोणाचार्य पुरस्कार कोणत्या क्षेत्रात दिला जातो ते आपल्याला सांगायचं आहे. पुरस्काराचं नाव द्रोणाचार्य आहे. लष्कर, शेती, क्रीडा प्रशिक्षण किंवा साहित्य. ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. क्रीडा प्रशिक्षण क्षेत्रामध्ये द्रोणाचार्य पुरस्कार हा प्रदान केला जातो. प्रश्न 16वा. आशिया कपची सुरुवात कोणत्या वर्षापासून झालेली आहे? आशिया कपची सुरुवात 1988, 1983, 1984, 1966. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. 1984 या वर्षापासून आशिया कपची सुरुवात झालेली असलेली आपल्याला दिसून येते. प्रश्न 17वा. सतीची चाल बंद करणारा गव्हर्नर जनरल आपल्याला विचारलेला आहे. सतीची चाल बंद कोणी केलेली होती? लॉर्ड वायली, लॉर्ड विल्यम बेंटिंग, लॉर्ड कर्झन किंवा लॉर्ड वेलेस्ली. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. लॉर्ड विल्यम बेंटिंग यांनी सतीची चाल ही बंद केलेली होती. बंद करणारा गव्हर्नर जनरल ठरलेला आहे. प्रश्न 18वा. भारताचे ऐरावत सुपर कॉम्प्युटर जगामध्ये कोणत्या क्रमांकावर येते ते विचारलेलं आहे. सुपर कॉम्प्युटर जे आपले भारताचे आहे ऐरावत हे कोणत्या क्रमांकावर येते? तर ऑप्शनमध्ये काय आहे? 70व्या, 75व्या, 66व्या, 55व्या क्रमांकावर. तर ऐरावत हे सुपर कॉम्प्युटर भारताचे जे आहे ते 75व्या क्रमांकावर पूर्ण जगामध्ये येते किंवा असलेले दिसून येते. प्रश्न 19वा. थरचे वाळवंट भारतातील कोणत्या दिशेला आहे? थरचे वाळवंट कोणत्या दिशेला आहे ते? पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. पश्चिम दिशेला जे आहे या ठिकाणी कोणते? तर थरचे वाळवंट असलेले आपल्या सर्वांना विद्यार्थ्यांना दिसून येते. तर कव्हर करूया पुढचा प्रश्न या ठिकाणी असा दिसून येतो विद्यार्थ्यांना आपल्यासमोर की RTI अधिनियम कोणत्या वर्षी पारित झालेला आहे? RTI अधिनियम कोणत्या वर्षी? तर ऑप्शनमध्ये 2003, 2004, 2005 किंवा 2006. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. 2005 या वर्षी RTI अधिनियम हा पारित झालेला दिसून येतो. प्रश्न 21वा. आचल या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे. शब्द आहे आचल. शब्दाचा समानार्थी समुद्र, नदी, पर्वत किंवा आकाश. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. पर्वत हा जो शब्द आहे आचल शब्दाचा एक समानार्थी शब्द असलेला दिसून येतो. कव्हर करूया पुढचा प्रश्न 22वा. पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. शब्द आहे पाणी. शब्दाचा समानार्थी शब्द क्षम, सलील, गिरी किंवा खग. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. सलील हा जो शब्द आहे पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द असलेला आपल्या सर्वांना पाहावयास मिळतो. प्रश्न 23वा. आधार कार्डचा शोध खालीलपैकी कोणी लावलेला आहे? जो प्रत्येकापाशी आधार कार्ड आहे त्याचा शोध कोणी लावलेला आहे? आनंद नीलकेनी, नंदन नीलकेनी, पुनीत नीलकेनी किंवा विनोद नीलकेनी. तर विद्यार्थ्यांना ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. नंदन नीलकेनी यांनी जे आहे आधार कार्डचा शोध लावलेला आहे. प्रश्न 24वा. पुणे आणि सातारा या 2 जिल्ह्यांची सीमा कोणती नदी तयार करते? 2 जिल्हे आहेत. एक आहे पुणे, दुसरा आहे सातारा.
सतलज, नीरा, भीमा किंवा कृष्णा? तर विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. नीरा ही जी नदी आहे पुणे आणि सातारा या 2 जिल्ह्यांची सीमा निश्चित करणारी आहे. प्रश्न 25वा. मदनलाल धिंगरा यांनी कोणाला गोळ्या घालून ठार मारलेले होते? व्यक्ती आहेत, क्रांतिकारी आहेत मदनलाल धिंगरा. लॉर्ड कर्झन, लॉर्ड रिपन, लॉर्ड कर्झन वॉयली किंवा वरीलपैकी नाही? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 योग्य आहे. लॉर्ड कर्झन वॉयली यांना जो आहे क्रांतिकारी मदनलाल धिंगरा यांनी गोळ्या घालून ठार मारलेले होते. कव्हर करूया पुढचा प्रश्न. कोणत्या राज्यामध्ये फक्त 2च जिल्ह्यांचा समावेश आहे? देशातील कोणते राज्य आहे ज्यामध्ये 2 जिल्हे आहेत? सिक्कीम, आसाम, गोवा किंवा मिझोरम? ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. गोवा या राज्यामध्ये फक्त आणि फक्त विद्यार्थ्यांनो 2च राज्य असलेले आपल्या सर्वांना जिल्हे असलेले आपल्या सर्वांना दिसून येतात. प्रश्न 27वा. मदनलाल धिंगरा यांनी कर्झन वायलींना कोणत्या देशामध्ये मारले होते? आता आपण मदनलाल धिंगरा यांनी कर्झन वायली यांना मारलेली आहे माहीत झालेली आहे. तर कोणत्या ठिकाणी? लंडन, फ्रान्स, भारत किंवा नेपाळ? तर ऑप्शन क्रमांक किती? 1 योग्य आहे. लंडन या ठिकाणी मदनलाल धिंगरा यांनी कर्झन वायली यांना ठार मारलेले होते. तर कव्हर करूया 28वा प्रश्न. सेव्ह झालं. 28वा प्रश्न कव्हर करूया विद्यार्थ्यांनो. आपल्यासमोर आहे तो प्रश्न असा आहे. महाराष्ट्रातून संत्रीची निर्यात करणारे जिल्हे कोणते आहेत? संत्रीची निर्यात करणारे दिलेल्या ऑप्शनमधून अमरावती, नागपूर, वरील दोन्ही किंवा छत्रपती संभाजीनगर? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. 3 म्हणजेच नागपूर तसेच अमरावती हे 2 जिल्हे महाराष्ट्रातून कशाची? संत्र्यांची निर्यात करणारे दिलेल्या पर्यायापैकी जिल्हे आहेत. प्रश्न 29वा की मसुरी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात येते? थंड हवेच्या ठिकाणाचं नाव आहे मसुरी. हे झारखंड, गुजरात, महाराष्ट्र किंवा उत्तराखंड? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 4 योग्य आहे. उत्तराखंड या राज्यामध्ये जो आहे मसुरी हे थंड हवेचे ठिकाण स्थित असलेले आपल्या सर्वांना पाहावयास मिळते किंवा आहे. प्रश्न 30वा. महाबळेश्वर या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम होतो किंवा उगम पावते? महाबळेश्वर या ठिकाणी भीमा, नीरा, कृष्णा किंवा गंगा? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. कृष्णा नदीचा जो उगम आहे विद्यार्थ्यांनो महाबळेश्वर या ठिकाणी झालेला दिसून येतो. आता सुप्रकाशला विद्यार्थ्यांनो 1 सेकंद आपल्याला काय करायचं आहे देऊन लाईक नक्कीच करायचं आहे. लाईक कशामुळे करायचं आहे? सुपर क्लासच्या स्टार्टिंगला मी सांगितलेली आहे त्याकडनंच तो 1 लाईक नक्कीच करायचा आहे. तसेच विद्यार्थ्यांनो आपण या चॅनलवर नवीन आला असाल तर काय करायचं आहे? लगेच या चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. आता जेव्हा तुम्ही या चॅनलला एकदम फ्री असते लगेच करून घ्या. जेव्हा तुम्ही सबस्क्राईब करसाल तेव्हा काय होईल की आपल्या चॅनलवर नवीन सुपर क्लास जेव्हा कधी अपलोड होईल त्याची नोटिफिकेशन सर्वप्रथम तुमच्याच पाशी येईल. त्या कारणास्तव 1 सबस्क्राईब आणि या सुप्रकाशला 1 लाईक करणे गरजेचे असते. तर लगेच करून घ्या. तर मिळतो कोणा स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.